हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज सकाळी मी थोडं लवकरच उठली आहे कारण आज आम्हाला जायचं आहे लग्नाला आणि तिकडे जाण्यासाठी आम्हाला 3 ते 4 तास लागणार होते. स्मितला काय आम्ही घेऊन जाणार नव्हतो तर म्हटलं त्याच्यासाठी पण इडली वगैरे करून ठेवून जाईन कारण आम्हालाही जायला वगैरे वेळ होता म्हणजे तिथे लेट पोचणार होतो. तर मध्ये आधी काही खाण्यापेक्षा म्हटलं घरातूनच चांगला असा नाश्ता करून जाईन हेल्दी असा, जेणेकरून मध्ये काही खायची गरज नाही पडणार. कारण आपण मध्ये पण काही असं कुठेही काही खातो आणि मग पुन्हा आजारी पडायला होतं. तर त्याच्यापेक्षा मी असं प्रेफर करते की घरूनच चांगला असा हेल्दी नाश्ता करून जाईन. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मस्त असं स्किन केअर वगैरे करून घेतलं, जे आपल्या सनस्क्रीन मॉइश्चरायझर वगैरे असतं तेच. कारण मला सकाळचं मॉर्निंगचं जे स्किन केअर आहे ना तर ते करायला खूप म्हणजे खूप आवडतं. रात्री तर थोडं म्हणजे कंटाळा येतो मला, पण मॉर्निंगचं मी काही स्किप नाही करत. तर आज ह्या साडीला मुहूर्त आला आहे आणि ती म्हणजे माझी दिवाळीची मी घेतलेली साडी आणि काश्मीरी सिल्क साडी आहे. इतकी छान सॉफ्ट साडी आहे ना, आणि त्याच्यासोबत हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतला आहे मी रेडीमेड, आणि याचं पण वर्क वगैरे खूप सुंदर छान असं वर्क आहे याच्यावरती. आणि मी जास्त करून कॉटनचे वगैरे असे काही पेटिकोट यूज नाही करत, असे शेपवेअर यूज करते जेणेकरून साडी एकदम छान चापून चपून बसते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, जर यूज नसाल करत तर खूप छान साडी बसते. त्याच्यानंतर केस वगैरे थोडी ड्राय करून मस्त स्ट्रेट वगैरे करून घेतली आणि मला अशी साधी सिंपलच हेअरस्टाईल आवडते आणि आहोंकडून छान असा गजरा वगैरे लावून घेतला होता. आणि त्यांनी आज फर्स्ट टाईम मला गजरा लावलेला, सो मी त्यांना सांगितलं की असा असा लावा, मग त्याच्यानंतर लावला त्यांनी. गजरा तर मी खूप छान मोठा आणलेला पण तो खराब झाला, सो त्याच्यामुळे मी तेवढाच लावला होता. तर त्याच्यानंतर अशी छान अशी रेडी झाले. मला असं वाटलेलं की हा कलर माझ्यावरती छान नाही दिसणार, पण नंतर घातल्याच्या नंतर मला खूप आवडला हा कलर. तुम्ही पण मला सांगा की हा कलर माझ्यावर सूट होतोय की नाही होतोय. तर निघाल्याच्या नंतर आम्हाला मध्ये बघा ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती लागली होती. आम्हाला मध्ये 2 पालख्या लागल्या होत्या आणि इतकं छान सुंदर दर्शन झालं होतं ना पालखीचं सुद्धा. आणि नशीब लागतं ना ह्या अशा सगळ्या गोष्टींना सुद्धा, कारण आपण खूप म्हणजे एवढं लांब जाऊन दर्शन वगैरे घेतो. तर आम्हाला असं चालता चालता दर्शन भेटलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं ताक वगैरे पिलो आणि हॉलवरती गेलो. हॉलवर गेल्याच्या नंतर जेवणाचा टाईम झाला होता, सो आम्ही जेवायलाच बसलो डायरेक्ट. जेवण तर आहोंचं खूप फेवरेट होतं आणि त्याच्यामध्ये होतं त्यांचं फेवरेट गुलाबजाम, आणि इतके सारे गुलाबजाम खाल्ल्याच्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन बघा. घाटामध्ये आल्याच्यानंतर आम्ही मस्त असे फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे काढले. तिथे आम्हाला ना असा एकदम जवळून साप बघायला भेटला होता, जो की मी पहिल्यांदाच एवढा जवळून बघितलेला. आणि हे माकड आमची मजा बघत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, मस्त चहा वगैरे पिला. तर ती क्लिप काय मी घेतली नाही. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. बाय.